कृष्णा परिक्रमा यात्रा वस्तुतः नर्मदा परिक्रमा सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणजे ती उजव्या बाजूला नर्मदा ठेवून जायचं आहे आणि परत यायचं आहे. तसं मी केलेलं नाही आहे, म्हणून मी त्याला यात्रा हा शब्द वापरला. म्हणजे कृष्णाबाईच्या पुढं बरोबरीनं मी गेलेलो आहे आणि त्या दृष्टीनं हा प्रवास सुमारे 5 वर्ष झाला माझा. जसं आत्ता संजयने सांगितलं, महाबळेश्वरवरनं सुरू केलं ते मच्छलीपट्टण, म्हणजे आता कृष्णा जिल्हा म्हणतात, तिथपर्यंत हा प्रवास आहे. तो मी टप्प्याटप्प्याने केलेला आहे. म्हणजे एकाच वेळी सगळा केलेला नाही. काही वेळा वाहनानं गेलो आहे, काही वेळा चालत गेलेलं आहे. नुसतं वाहनानं आपण जायचं ठरवलं तर सुमारे 5 वर्ष लागतील. अर्थात मला 5 वर्ष लागली. याच्यामध्ये करोना काळही आलेला होता, त्यामुळं त्याच्यामध्ये मला बराच वेळ लागला. काही मध्ये मी कृष्णा नदीचे फोटो टाकतोय. आणि अर्थात संजयनं आत्ता सांगितलं तर सातारा आणि ही पंचक्रोशी म्हणजे हा कृष्णा परिसरच येतो. आणि जन्मभूमी आणि कर्मभूमी या दोन्ही गोष्टी. दुसरं म्हणजे कृष्णा नदी, याच्यामध्ये मी खूप डुंबलेलो आहे, पोहलेलो आहे. म्हणजे हा लहानपणीची गोष्ट आहे. त्या काळी स्विमिंग पूल वगैरे नव्हते. स्विमिंग पूलला घेऊन जाणारे किंवा पैसे देणारे आईबापसुद्धा जन्माला आलेले नव्हते. त्यामुळं नदीशीच माझा जास्त संबंध आला. आणि आवडणारी गोष्ट म्हणजे मी आता म्हणेन, या वयात आपण सगळे मॅच्युअर झालेलो आहे, त्यामुळे आपल्याला जे आवडेल ते करावं. आवडेल ते करावं याचा अर्थ नाटक बघावं असं वाटतं किंवा काय असेल ते. मला आवडलं कृष्णाबाईच्या बरोबर आपण जावं आणि बघूया कुठं कुठं काय काय जाती, म्हणून ही आवडणारी गोष्ट केली. आणि मी कृष्णाबाईची यात्रा केली असं म्हणण्यापेक्षा ती कृष्णाबाईनं माझ्याकडून करवून घेतली. म्हणजे आपण कारण मात्र आहे, हा माझा त्याच्यामधला भाव आहे. हा कृष्णा वेण्णा संघ माऊलीच आहे. पुढं जाऊया आपण. परिक्रमा, परी म्हणजे भोवती आणि कर्मा म्हणजे फिरणे. त्यामुळं परिक्रमा म्हणजे आपण नदीच्या बरोबर जाणे एवढाच आपण त्याचा अर्थ घ्यायचा. देह हे साधन आणि साध्य काय आहे. आपल्याला आपली गल्लत इथं होती की आपण देहाला साध्य समजतो, म्हणजे त्याची सगळी काळजी करतो, परंतु आपलं साध्य काहीतरी वेगळं असतं. हा थोडा अध्यात्माचा भाग येईल, त्याच्या फार खोलामध्ये जात नाही. परंतु साधारणपणे मी असं समजतो की कृष्णाबाईला म्हणजे नदीला मी सांगितलं की तू माझ्या मनात हे भरवलेलं आहेस ना, आता तू माझ्याकडनं हे पूर्ण करवून घे. म्हणजे मी केली किंवा असं म्हणण्यापेक्षा ते जास्त योग्य होईल असं मला वाटतं. आणि जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविषयी हाती धरून या. मी बरीचशी ही एकट्यानं परिक्रमा केली. बरेचदा लोक विचारतात की तुमच्या बरोबर कोण होतं. मी कृष्णाबाईकडे बोट दाखवायचो की प्रत्यक्ष कृष्णाबाई माझ्याबरोबर आहे, मला काय भीती आहे त्याच्यामध्ये. ही थोडीशी श्रद्धा मनात बाळगली की मग त्याच्यामध्ये भीती वाटत नाही किंवा काही अडचण येत नाही. कारण याच्यामध्ये खरोखर बरोबर कोण येणार, म्हणजे आथपासून इथेपर्यंत कोण येणार हा प्रश्न असतो. कारण आपल्याकडं सगळ्यात अडचणीची गोष्ट जी वेळ नसतो. आपल्याला पैसा असतो, बाकी सगळं असतं, पण असं कोणाला म्हणलं की चल बघू एक 15-20 दिवस जायचे, तर मग आपण नाही म्हणतो त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे याच्यात कर्मठपणा काही नाही आहे. म्हणजे दररोज बा मी तिथं आंघोळ केली, आरती केली, अमुक वगैरे या गोष्टी या मी पूर्ण बाजून सारल्या. किंवा नर्मदेला जसं म्हणतात की नर्मदा क्रॉस करून पलीकडं जायचं नाही आहे, म्हणजे एका बाजून जाण मग दुसऱ्या बाजूने या, असं मी केलं नाही. त्यामुळं काठावरच्या दोन्ही भागांचा मला आनंद घेता आला. जसं औदुंबरला गेलो की समोर देवीचं देऊळ आहे, त्या ठिकाणी मला जाता आलं. भुवनेश्वरी म्हणून आहे. तिथं गेल्यानंतर जेव्हा पुजाऱ्यांना विचारलं तेव्हा म्हणले ही भुवनेश्वरी म्हणजे नरसिंह सरस्वतींची बहीण आहे. म्हणजे हे आपल्यालाही माहिती नसतं. किंवा भुईंजमध्ये गेलो तेव्हा भृगु ऋषींचा आश्रम आहे, शेजारी महालक्ष्मी आहे. ते म्हणले महालक्ष्मी भृगु ऋषींची कन्या आहे. ह्या पौराणिक गोष्टी आहेत, पण आपल्याला ऐकायला हरकत नाही, देऊळ बघायला हरकत नाही, त्याची कलाकुसर बघता येते आपल्याला. हा लिमचा घाट आहे, माझं मूळ गाव. साधारण पृथ्वीचा जन्म हा 5 अब्ज वर्षापूर्वीचा आहे. त्यानंतर अनेक युग आली, हिमयुग आली. नंतर मग ज्या वेळेला लाव्हारस थंड होत गेला तेव्हा सह्याद्री, म्हणजे जिथं आत्तासुद्धा आपण आहे हा सह्याद्री, हा लाव्हारसातून म्हणजे बनलेला पर्वत म्हणू, डोंगर म्हणू. आणि त्यातून ज्या नद्या गेल्या त्या आद्य नद्या. हिमालय हा अलीकडचा आहे, त्यामुळं गंगा यमुना या सगळ्या अलीकडच्या नद्या येतात. कृष्णाबाई किंवा कृष्णा नदीने त्या आलेल्या, पुन्हा या पुराणात मी फार खोलात जात नाही, परंतु या आधीच्या नद्या समजल्या. त्यामुळं कृष्णा आई, कृष्णाबाई, कृष्णामाई असं तिला मोठ्या बहिणीचा दर्जा दिला जातो.
या कृष्णेकाठी मानवी संस्कृती उदयाला आल्या आणि उदयाला आल्या तशा अस्थायी झाल्या. पुन्हा आपण त्या खोलात जाणार नाही. पूर आले किंवा काही आजार असतील, साथीचे रोग असतील, परंतु यामध्ये ऐतिहासिक पुरावे खूप सापडलेले आहेत. त्याच्याबद्दलही आपण बघू. विशेषतः बौद्ध संस्कृतीच्या खुणा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. यात आपण एक सोपी गोष्ट लक्षात घेऊया. नद्या ह्या मोसमी नद्या आहेत, म्हणजे पाऊस पडतो आणि जसं आता आपण धबधबे बघतो, खोलातून नद्या जातात आणि मग त्या शेवटी समुद्राला मिळतात. सगळ्यात शेवटी समुद्र आहे. त्यामुळे जेव्हा पाऊस येतो तेव्हा पृथ्वीवरची किंवा आपल्या या भागातली सगळा कचरा वगैरे तो सुद्धा पुन्हा नदीतच जातो, ओढ्यातून जातो. ओढे नद्यांना मिळतात आणि नद्या मग समुद्राच्या इथं जातात, तिथं तो साठतो, तिथं तो त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. हा थोडा प्रदूषण आणि याच्या संदर्भातला भाग आहे. आपण पुढं बघूया. त्याच्यामध्ये हा पृथ्वीचा जन्म दाखवलेला एक फोटो आहे. साधारण कृष्णा नदी ही कर्नाटक, तेलंगण, आंध्र अर्थात महाराष्ट्र याच्यामधून जाते. 1500 किलोमीटर साधारण त्याचं आपल्याला चालावं लागतं असं म्हणूया. आणि महाबळेश्वर ते मच्छलीपट्टण. तर हे सांगण्याचा उद्देश एवढाच. पुढं मी हा विषय घेतलेला आहे की एकदा तुम्ही महाराष्ट्र सोडला की तुम्हाला भाषेचा प्रश्न येतो. म्हणजे काही प्रमाणात कर्नाटकात हिंदी जाणणारे भेटतात, पण तेलंगण, आंध्र गेल्यानंतर विषय संपला तुमचा. कारण आपल्याला लोकांशी संवाद साधायचा असतो, म्हणून त्याला दुभाषी घ्यावा लागतो. यामध्ये सहज काही गोष्टी घेतल्या. आता त्याच ठिकाणांना मी अनेकदा महाबळेश्वरला मला जायला आवडतं, म्हणजे मी अर्थात क्षेत्र महाबळेश्वरबद्दल बोलतो. 5 नद्यांचे उगम बऱ्याच जणांनी पाहिलेले असतील. त्या ठिकाणी ब्रह्मकुंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याची जी भिंत आहे जिथून ह्या 5 नद्या उगम पावतात, त्याच्या कोपऱ्यामध्ये एक चौकोन आहे. त्याला पुजाऱ्याला किंवा तिथल्या जाणकारांना विचारलं, तो काय चौकोन आहे? तो म्हणले, तिथून पूर्वी लोक आत गेलेले आहेत की काय आहे मागं बघायला. जे आत गेले ते परत आलेच नाहीत. अर्थात आता याच्यावर तसा विश्वास राहणार, परंतु आतमध्ये काही विषारी साप किंवा काही असावेत, ते गेलेच. त्यामुळं आता आत जाण्यालाच बंदी घातलेली आहे. म्हणजे अशा अनेक काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर ही कृष्णा नदी दाखवली कुठल्या कुठल्या राज्यातून जाते. अर्थात या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, त्या परत सांगण्यासारखं काही नाही आहे. दक्षिण भारताचा विचार केला तर गोदावरी, कृष्णा, कावेरी या मोठ्या नद्या. गोदावरी कृष्णेपेक्षा थोडी मोठी येते, परंतु दोन्हीची साधारण समान लांबी धरली चालेल. कावेरीची मात्र लांबी कमी आहे. आणि कृष्णा नदी हे मी मगाशी सांगितलं तसं पश्चिम किनाऱ्यावरून जवळजवळ निघते, कारण तिथून मुंबई जवळ आहे किंवा अरबी समुद्र, आणि एकदम पूर्व किनाऱ्याला आहे. इतक्या लांब जाणारी एकच नदी आहे. त्याच्याबरोबरीनं मी मगाशी सांगितलं अशी आद्य नदी आहे. पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते की ब्रह्मदेव तपश्चर्येला बसले, त्यांचा लाल कमंडलू होता, तो लवणला आणि त्याच्यामधून 108 नद्यांचा उगम पावला. गमतीची गोष्ट अशी की जरी आपण पुराण म्हणत असलो किंवा काही वेळेला असं म्हणून आपण मॅन्युप्युलेट करून ते एकमेकाशी जोडतोय किंवा काय, पण गोदावरीच्या अलीकडं ज्या वेळेला आपण कृष्णा खोरे हा विचार करतो आणि त्यातल्या सगळ्या उपनद्या त्यांना मिळणाऱ्या ह्या सगळ्या 108 नद्या आहेत. ही गमतीची किंवा योगायोगाची गोष्ट म्हणा. तर या सगळ्या 8 नद्या तर आहेतच, आणि कमंडलू जसा लाल रंगात दाखवला तसा या सगळ्या नद्यांचे उगम आहेत. अर्थात इकडची माती लाल आहे, त्यामुळे ते लाल असेच आपल्याला उगम त्या ठिकाणी दिसतात. गोदावरी, कृष्णा दाखवली. आता ज्यावेळी ही परिक्रमा करतो त्यावेळेला आपण काय बघायचे, म्हणजे केंद्रस्थानी आपल्याला काय ठेवायचे, तर नदी, त्याचा परिसर, त्याच्याबरोबरीनं संगम, झाडे, पिके, जनावरे, जंगले, घाट हे सगळं त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनसंवाद. लोकांशी बोलावं लागतं तिथं. लोकांशी बोलावं लागतं. म्हणजे बरेचदा मला लोक म्हणाले की तुम्ही टी व्हीवाले आहे का, म्हणजे आमची माहिती घ्यायला आला आहे का, पत्रकार आहे का. म्हटलं मी पत्रकार नाही, म्हणलं मी अशी परिक्रमेचा एक त्यातला भाग आहे म्हणून तुम्हाला. त्याच्यामुळे अनेक गोष्टी मिळतात. पारंपरिक कथा आपल्याला सांगितल्या जातात. त्या किती सिरियस धराव्यात वगैरे हा सगळा भाग वेगळा. पण महत्त्वाची गोष्ट अशी की याच्या मागं गावं काय होती आणि पुढं काय आहे, म्हणजे आपलं एखादं चुकले का. दुसरं ज्या ठिकाणी मी संगम म्हणलेलं आहे, कृष्णा नदीचे अनेक संगम आहेत आणि यातल्या महत्त्वाच्या संगमांना तर आपण भेटी देतोच. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक संगमावरती घाट आहे असं नाही आहे. संगम कुठं आहे हे कळणं सुद्धा अवघड जातं. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो की त्याच्या बाजूनं जावं, तर मी गेलो पुढं, नंतर कोण नव्हतंच तिथं सांगायला.
मग एक माणूस लाकडं तोडत होता, त्याला म्हणला अरे असं असं वसना आणि कृष्णा संगम कुठे आहे? तो म्हणला आता तुम्ही फार पुढं आलाय म्हणला, आता तुम्ही परत मागं जा, अमका अमका असं एक झाड दिसेल तिथून पूर्वेला जा आणि तो रस्ता असा उताराकडे खाली जायला लागेल. तिथं गेल्यानंतर मला कृष्णा वसना संगम दिसला. मंगळापूर म्हणून गाव आहे, तांदूळवाडी जिथनं मी आधी मंगळापूरला जावं म्हणलं, ते म्हणले इथून जाऊ नका कारण रस्ता बारका आहे, पुढून जर ट्रॅक्टर आला तर कडेनं बाबळीची कुंपणं लावलेली आहेत, म्हणजे तुम्हाला कडेलाही जाता येणार नाही. त्याच्यापेक्षा त्यांनी दुसरा रस्ता सांगितला, तिकडनं गेलो. मग वसना आणि कृष्णेचा संगम बघितला. असं कर्नाटकन त्या भागात गेल्यानंतर सुद्धा दूधगंगा किंवा काय याचे संगम दिसत नाहीत. बरेचदा ह्या मोसमी नद्या आहेत, त्यामुळे त्या फक्त पावसाळ्यामध्ये दिसतात. आणि पुढं मी सांगितलेलं आहे की बहुतेक उपनद्यांच्या सुद्धा मी परिक्रमा केलेल्या आहेत, म्हणजे जेवढं शक्य होईल त्या नद्यांच्या बरोबरीनं सुद्धा मी गेलेलो आहे. तर याच्यामध्ये जनसंवाद हा महत्त्वाचा. आणि मी मगाशी सांगितलं असंच, खरं भाषेची अडचण येते. मी दुभाषी घेतला होता, त्याच्याबरोबरीनं मग संवाद साधून मी काही गोष्टी त्याच्यातल्या जाणून घेतल्या. केव्हा जायचं परिक्रमेला, केव्हा जायचा हा प्रश्न येतो की पावसाळ्यात जायचं का? हा हे आत्ताचे दिवस जायला हरकत नाही. जोर आणि कृष्णा नदी अतिशय सुंदर आहे बघायला. आता सुद्धा तुम्ही वजराई, भांबवली वगैरे हे धबधबे बघायला जाल तर खिशात गुटखा किंवा तंबाखू ठेवा, म्हणजे जळवा लागतात. जळवा काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. किंवा काट म्हणून एक प्रश्न आहे, कांट म्हणतात त्याला ॲक्च्युली, तर ते सुद्धा किडे पायाला चावतात, म्हणजे ते विषारी नाही आहेत काही, परंतु ह्या गोष्टी लक्षात घेऊया. याशिवाय दरडी कोसळणं, नद्यांना पूर येणं वगैरे, म्हणून पावसाळा टाळावा. पावसाळा झाल्यानंतर जावा. साधारणपणे हिवाळा हा सगळ्यात चांगला. मी म्हणेन सगळ्या ऋतूत जा, केव्हाही जा. दिवसाच्या कित्येक वेळेला मी नदीच्या इथे गेलो आहे, मध्यरात्री गेलेलो आहे. अतिशय छान वाटतं, सोपं वाटतं. पुढच्या एका ठिकाणी म्हणले की आपुलाची वादा आपणाशी, केव्हा तरी आपण आपल्याशी बोलायला शिकलं पाहिजे, ही एक गोष्ट त्याच्यातली. आणि उन्हाळ्यामध्ये जाण्यात अजून एक फायदा होतो की धरणांच्या पाण्यामध्ये बरीच कमी पातळी होती आणि धरणात गेलेली गावं किंवा मंदिरं आणि हे आपल्याला तिथं दिसतात. तर ज्या ज्या वेळेला मी धरणांच्या इथे गेलो आहे तेव्हा तिथली सिनियर लोक, म्हणजे आता आपणही सिनियर झालेलं आहे, ते सांगायचे लहानपणी आमच्या आजोबा ह्या देवाल माल घेऊन जायचे, इथं आमच्या मावळणीचं घर होतं वगैरे, असं लोक सांगायचे त्याच्यामध्ये. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या ऋतूमध्ये भेटी देणं हेही चांगलं आहे. उजेडामुळं दिसणार नाही, धरणात गेलेलं एक घर आहे ते पाणी खाली गेल्यानंतर आपल्याला दिसते. ज्ञात पहिली परिक्रमा कुणी केली? कृष्णदेवरायाचा उल्लेख आहे की कृष्णदेवरायाला त्यांच्याकडे एक कोयाजी प्रभू म्हणून होते, त्यांनी कृष्णा महात्म्य वाचून दाखवलं, त्यांना आवडलं आणि ते घोड्यावरनं त्याला बरोबरीने घेऊन गेले. त्यांना हे सगळं अतिशय आवडली परिक्रमा. माऊली परिसर त्यांना खूप आवडला, कृष्णा वेण्णा संगम आहे, तर त्या ठिकाणी बरीच अग्रहार जमीन त्यांनी दान दिली आणि तिथं पूजा करण्यासाठी सांगितलं. यासाठी तयारी काय, म्हणजे समजा हे सगळं ऐकून कुणाच्या मनात आलं जावं असं येईल असं काही नाही, पण जायला हरकत नाही आहे. सगळ्यात मोठी म्हणजे मनाची तयारी की टू मेकअप माइंड, वा येस मी ही परिक्रमा करेन. सलग करायला पाहिजे असं काही नाही आहे, अधूनमधून करा, तिथून पुढं परत घ्यायला हरकत नाही. बरोबर कोण असेल नसेल हा भाग, परंतु सगळ्यात तयारी म्हणजे मनाची तयारी. जसं आपण म्हणतो तुम्ही एक पाऊल कृष्णाबाईकडे टाका, ती 4 पावलं तुमच्याकडे टाकेल, म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही अडचण येऊ देणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, त्या खोलात आपण जायला नको. घरची परवानगी, बहुतेक जण म्हणतातच कौसात म्हणजे मनात की बहुतेक यांना वेळ लागलेला दिसते, पण अशा वेड्या लोकांवरच हे जग चाललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पण असो, तो त्याच्यातला एक भाग. पण परवानगी घ्यावी. मी माझ्या बाबतीत जे केलं ते साधारणपणे 8-8 दिवस मी जात होतो, परत घरी येत होतो पुन्हा. आणि या सगळ्याला कसं आहे की अभ्यास खूप करावा लागतो, ज्याला होमवर्क म्हणतो किंवा गृहपाठ म्हणतो. म्हणजे इतिहास जाणून घेणं, भूगोल जाणून घेणं, कुठली गावं आहेत, तिथं कोणी आपल्या ओळखीचं आहे का, कोणाचे फोन नंबर आहेत का ते घेणं. गुगलवर माहिती मिळते, गुगलवरची माहिती काही वेळेला चुकीची असते, हे मी बघितलेलं आहे की अमक्या ठिकाणी अमकी नदी मिळते, तिथं ती नदी मिळत नाही, दुसरीकडेच असते, तिथं गेल्यानंतर कळतं. पण ठीक आहे, म्हणजे त्याचं माहिती तर घ्यायला हरकतच नाही. आत्ता मी सांगितलं असं आपल्याबरोबर कोण असेल. अगदी सुरुवात केली त्यावेळेला संजय माझ्याबरोबर होता महाबळेश्वरला, क्षीरसागर, पण तो अर्थात तो तेवढ्यापुरताच येणार होता,
पुढं माझ्या वेळेला बरोबरीनं वेगळी लोक होती. तर कुणी आलं तर चांगलंच आहे, कुणी नाही आलं तर जास्त चांगलं आहे. म्हणजे तुम्ही एकटे गेलात तर बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याच गोष्टी म्हणजे मी म्हणेन जसं प्राणी असतात ते तुम्ही एकटे असला तरच ते प्राणी दिसतात. तुम्ही गप्पा मारत गेला दोघं चौघं जण, आवाज झाला तर बुजतात, बाजूला होतात. हे सगळं आपल्याला बघता येतं. कपडे त्याच्याबद्दल फार खोलत जात नाही. औषधं काही लागणार असतील तर खाण्याच्या बारीक सारीक गोष्टी जवळ ठेवाव्यात. चालत किंवा वाहनानं किंवा कसंही म्हणजे नुसतं वाहनानं सुद्धा जाऊ शकता. काठी जवळ ठेवा. काठी जवळ ठेवा याचा अर्थ कृष्णेच्या काठानं जाताना बऱ्याचदा ज्याला कासळा म्हणतो किंवा वाळवंट म्हणू आपण, आणि घाट आहेत ते सुद्धा बरेचसे तुटलेले आहेत, जाणं अवघड जातं. तेव्हा काठी बरोबर असावी. मी हातात काठी बरेच वर्षापासून घेतो आणि मी दररोज फिरायला जात असतो. आजही सकाळी मी अजिंक्य ताऱ्यावर जाऊन आलो. जवळजवळ मांडी इतकं गवत वाढलेलं आहे, तर साप वगैरे आले तर त्याला काठीनं बाजूला करता येतं. मुळामध्ये हे त्यांचं क्षेत्र आहे, आपण तिथं नौखे आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. तर त्यामुळं काठी बरोबर असावी की कोणीच नाही, निदान काठीचं तरी बुडत्याला काठीचा आधार, तसं आपलं काठी जवळ असावी चांगली. नदीकाठचा भाग आहे. मी बघायला सांगितलं तसा अभ्यासामध्ये पौराणिक कथा येतात. पौराणिक कथांवर किती विश्वास ठेवा काय हा एक भाग. परंतु लोकांशी जेव्हा आपण संवाद साधतो त्यावेळेला ह्या पौराणिक कथांचा उपयोग होतो. तेही आपल्याला अनेक काही गोष्टी सांगत असतात. इतिहास भूगोल याबद्दल मी सांगितलं. पुस्तकं उपलब्ध नाहीत. सध्या आता एकच पुस्तक इंगळहळ्ळीकरांनी लिहिलेलं आहे, कृष्णा परिक्रमा, मागल्या वर्षी आलेला आहे. त्यांचा जास्त भर हा बायोलॉजी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि याच्यावर, म्हणजे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी किती आहे काय याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. प्रत्यक्ष कृष्णा परिक्रमेवर लिहिलेलं नाही. मलाही बरेच जण म्हणतात की तुम्ही पुस्तक लिहा. माझा पुढचा प्रश्न असतो की वाचणार कोण, म्हणजे पण ठीक आहे, असं पुस्तक काही नाही आहे. पुन्हा प्रश्न येतो की खरी ही माहिती कुणाला विचारायची, तर जो जाऊन आलेला आहे त्याला विचारायची. आता जाऊन आलेलीच लोक आपल्याला माहीत नाहीत किंवा अशी फार कमी आहेत किंवा ती ज्ञात नाही आहेत. त्यामुळे हा परत प्रश्न राहतो की कुणाला विचारायचं. दुसरं लेख दिवाळी अंक किंवा ह्याच्यामध्ये लेख आलेले असतात. मला एकच अंक सापडला, प्रसाद म्हणून आहे, पुण्याचं मासिक आहे. त्यामध्ये कृष्णा नदीवरती एक त्याने अंक काढला होता, तो मिळवला मी. त्यामध्ये बरीच माहिती मिळाली. दुसरं म्हणजे समजलेली आणि ज्ञात माहिती, म्हणजे लोकांकडनं कळलेली. आणि याच्यामध्ये मी जसं निवेदन करतो ते निवेदन मुख्य नसून कृष्णाबाईबरोबर जाणं आणि त्याचा आनंद घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पौराणिक कथा पुन्हा फार खोलात जात नाही मी, परंतु कृष्णा, वेण्णा आणि कोयना ह्या तिन्ही म्हणजे विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव या स्वरूपात आहेत. त्यामुळे ह्या त्रिगुणात्मक आहेत असं समजलं जातं. आव्हाने म्हणजे याच्यामध्ये नक्की चॅलेंजेस काय काय आहेत आपल्याला. अंतर आणि वेळ याचं कधी गणित जमत नाही. जसं आमका म्हणतात असं, अर्थात त्या खेड्यातला भाग आहे, हे काय इथं आहे, यवतेश्वर कुठे आहे, हे काय इथून दिसते, ते इथून यवतेश्वर 15 किलोमीटर असतं. तसं हा जो भाग असतो त्यामुळे वेळ आणि अंतर याचं गणित कधी जमत नाही. त्यामुळे आपलं जे कॅल्क्युलेशन असतं की मी इतक्या वेळात जाईन, इतक्या वेळात हे करेन, हे चुकतं. तर त्यामुळे याला थोडा जास्त वेळ लागतो. भाषेचा मी मगाशी प्रश्न सांगितला की याला दुभाषी असणं गरजेचं आहे, विशेषतः महाराष्ट्र सोडल्यानंतर. आणि त्याचा मात्र फार उपयोग होतो. म्हणजे ते आता आपण म्हणतो आता ते गुगलवर ट्रान्सलेटर आले, पण त्याला वाचता यायला पाहिजे. आपण ज्याच्याशी बोलतो त्याला त्याची भाषा तरी वाचता यायला हवी वगैरे वगैरे. तो एक भाग त्याच्यातला. जेवण पुन्हा महाराष्ट्र सोडला की जेवणाचे हाल म्हणत नाही, पण बरेचसा भात असतो. आणि आंध्र प्रदेशात म्हणजे गुंटूर वगैरे या भागात गेल्यावर कमी तिखट घाल म्हणजे ते मला जास्त तिखट लागतं, कारण गुंटूर ही आशियातली मिरचीची बाजारपेठ आहे, एक नंबरची. तर त्यामुळं ते सगळं तिखट असतं तिथलं. त्यामुळं ज्यांची काही पथ्य असतील किंवा काय, त्याने रेडी टू कुक, रेडी टू ईट अशा काही गोष्टी घ्याव्यात. त्याच्यामध्ये रस्ते चांगले नाही आहेत जेव्हा वाहनानं आणि यानं आपण जातो. विशेषतः मी आंध्र प्रदेश, तेलंगणा इथलं बघतो आपण. मी मगाही सांगितलं असेल, अंतर आणि वेळ काही संबंध राहत नाही त्याच्यामध्ये. 100 किलोमीटर जायला 10 ते 15 किलोमीटर या स्पीडनं गाडी जाते, ती म्हणजे जाऊ शकते रस्ते खराब असल्यामुळं. दुसरं जे फलक एकतर नसतात, असले तर आपल्याला वाचता येत नाही, त्यामुळे आपण तशा दृष्टीने सुद्धा अज्ञानीच ठरतो. दुसरं म्हणजे नेट, आपण फोन घेऊन जातो. हे एक लक्षात ठेवा
की बरेच ठिकाणी जसं आत्ता हेरिटेजवाडी नेट नाही, पण मी म्हणेन आनंदात राहा, म्हणजे नेटानं आनंद घ्या नेट नसल्यामुळं असं म्हणायला हरकत नाही. नेट नसतं बरेच वेळेला आपला फोन जर डिस्चार्ज झाला तर त्याच्यासाठी चार्जर वगैरे घ्यायला हरकत नाही. संपर्क पूर्वी जशी लोक डायरी ठेवायची तसे फोन नंबर टिपून ठेवा. हटकून फोन तुमचा हरवला, पाण्यात पडला, काही झालं तर निदान ते नंबर तुम्हाला उपयोगी येतील, तुम्ही घरी कळवू शकता. आणि मुक्काम कुठं करायचा, मुक्काम कुठं करायचं आहे ज्या त्या वेळेला ठरवावं लागतं. बरेचदा मुक्कामाची सुद्धा व्यवस्था, अर्थात नर्मदेला जाताना जसं परिक्रमा वासी म्हणल्यानंतर त्याची सगळी सोय वाटेतली लोक करतात, तसा कृष्णा नदीच्या इथं हा प्रकार नाही आहे. त्यामुळे जिथं कुठं असेल त्या ठिकाणी मुक्काम करायची आपली तयारी हवे. पुढचे स्लाईड. नदी सोबत जाणे हा एवढा एकच त्याच्यातला भाग. अर्थात मुद्दाम नदीच्या काठानंच जावं लागतं असं नाही आहे काही, कारण त्याच्यापुढं श्रीशैल्य वगैरे या ठिकाणी जातो त्या ठिकाणी नल्लामलई जंगल आहे बाजूनं. नल्लामलईला साधारण सायंकाळी 6 ते सकाळी 5 किंवा 6पर्यंत बंद असतं, ट्रॅफिकच बंद करतात, कारण तिथं वाघ आहेत, वाघ किंवा जंगली प्राणी आहेत असं म्हणू आपण. तर त्यामुळं त्या नदीसोबत जाणे म्हणजे त्याच्या जवळच्या रस्त्यानं जाणं असाही अर्थ घ्यायला हरकत नाही. मी मगाशी सांगितलं असं नदीजवळ बसणे, वेगवेगळ्या ऋतूत जाणे, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी जाणं, आणि खरोखर एकट्यानं नदीकाठी बसून बघा. म्हणजे कृष्णा नदीच असं नाही, कुठल्याही नदीकाठी बसा, त्याचा शांतपणे असा त्याचा जुळजुळ आवाज येत असतो, गार वारं येत असतं, काही पक्षी येतात, मासे असतात त्याच्यामध्ये. आणि मी मगाशी सांगितलं असं आपलं आपण केव्हा आपल्याशी बोलायला शिकणार, त्याच्यासाठी नदी ही चांगलं साधन आहे त्याच्यामध्ये. स्लाईड. साधारणपणे मी मगाशी सांगितलं की त्रिगुणात्मक ही नदी आहे. त्रिगुण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असा जर आपण त्याच्यामध्ये विषय घेतला, म्हणून दत्तांची आवडती नदी. आणि त्यामुळं त्यांनी जे धरलेलं आहे म्हणजे वाई महाबळेश्वर हे मुख, नरसोबावाडी हृदयस्थान, कुरवपूर नाभिस्थान, मच्छली पट्टण हे पादस्थान, हे लक्षात ठेवण्याचा अर्थ एवढाच की आपण कुठपर्यंत पोचलोय, म्हणजे निम्म्यापर्यंत पोचलो का शेवटपर्यंत आलो किंवा काय, हे या गावांना गेल्यावर आपल्याला समजतं. मी आत्ता जसं सांगितलं की श्री दत्तांची ही आवडती नदी आहे, त्यामुळं त्याच्याबरोबरची स्थानं जी येतात औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर हे भीमा अमरच्या संगमावर आहे, जी भीमा काही काळानंतर लगेच निवृत्ती संगम म्हणजे रायचूरच्या जवळ कृष्णेला मिळते, म्हणजे उपनदी आहे. आणि अर्थात कुरवपूर हे बेट आहे, बेटावरती श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. गाणगापूरला नरसिंह सरस्वती, नरसोबावाडी आणि औदुंबर या ठिकाणी सुद्धा नरसिंह सरस्वती होते. श्रीशैल्य या ठिकाणी पाताळगंगा आहे, आणि दोन्ही म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांनी अवतार समाप्ती कर्दळी वनात केलेली आहे. कर्दळी वनात आता जाता येत नाही, परंतु तिथं गेल्यानंतर आपल्याला कर्दळी वन दिसतं. तिथं त्याला पाताळगंगा म्हणतात, जसं भीमेला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात तसा हा थोडासा भाग येतो. त्यामुळं दत्त संप्रदायातील लोकांना ही नदी अतिशय आवडती आहे. हे काही नकाशे दाखवलेले आहे. पुढे जाऊया. प्रमुख उपनद्या कोणत्या, या मी जसं सांगितलं बऱ्याच नद्यांची म्हणजे उपनद्यांची सुद्धा मी परिक्रमा केली. त्यातली कोयना, भीमा, घटप्रभा, तुंगभद्रा या महत्त्वाच्या नद्या आहेत. मी मगाशी सांगितलं तसं 108च्या 108 नाही पण 100पेक्षा जास्त नक्कीच नद्यांचे संगम आपल्याला बघता येतात. मी मगाशी सांगितलं असं की बऱ्याचशा मोसमी नद्या आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला त्याचा संगम दिसेलच असं नाही आहे. सातारा आणि या बाजूने ज्या वेळेला कृष्णेवरची आपण धरणं बघतो त्यावेळेला बलकवडे, धोम म्हणजे वाईच्या इथे ही दोन्ही धरणं येतात. आलमट्टी कर्नाटकातलं आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे पाणी कोल्हापूरला येतं वगैरे, तो एक भाग. जुर्ला म्हणून एक प्रियदर्शिनी धरण आहे. श्रीशैल्य या ठिकाणी एक धरण आहे. नागार्जुन सागर हे सर्वात मोठं धरण समजलं जातं. आणि प्रकाशम बॅरेज हे विजयवाड्याला आहे. ही सगळी कृष्णा नदीवरची धरणं आहे. उपनद्यांची धरणं त्याचा आत्ता आपण विचार करत नाही आहे. कृष्णेच्या उपनद्या मी सांगितलं असंच 100पेक्षा जास्त संगम. हाही भाग तुम्हाला साधारणपणे मी सांगितला की प्रत्येक संगमावरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील असं नाही आहे. म्हणजे घाट आहे, देवळं आहे, सगळी माहिती सांगतील. मी पुढं सांगेन तुम्हाला. बऱ्याच नद्या काठावरून जात असताना माझ्याबरोबर जे कोणी असायचं
ते मला सांगायचे की अहो डॉक्टर म्हणले तुम्ही चाललाय म्हणजे नदीकडे बघताय वगैरे म्हणजे जरा खाली बघा काय आहे. खाली बघा म्हणजे बरेचदा ठिकाणी त्या ठिकाणी दहाव्याची विधी आणि हे म्हणजे कंसात जवळजवळ गाव आणि हे आले की तुम्ही स्मशानातनं जात असता. नद्यांच्या काठानं जाणं म्हणजे नंतर पुढं पाय धुवा, हात पाय धुवा वगैरे हा सगळा भाग वेगळा. परंतु या सगळ्या नद्यांची नावं आणि त्याच्यामध्ये कुठं कुठं संगम झालेले आहेत हे मी लिहिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा फार खोलात जाऊन मी वेळ घालवत नाही. हे तुम्हाला उपलब्ध आहे. आता बऱ्याच नद्यांची नावं वेगळी आहेत आणि आपल्याला प्रचलित नावं आहेत ती वेगळी आहेत. त्याच्यामध्ये कृष्णा नदीला कृष्णावेणी म्हणतात. इथं आपण कृष्णा म्हणतो, पण एकदा माहुलीला संगम झाला, कृष्णावेणी झाली की पुढं नरसोबावाडी काय अगदी विजयवाड्यापर्यंत सुद्धा कृष्णा म्हणण्यात आहे कृष्णावेणी उत्सव किंवा कृष्णावेणी नदी असाच उल्लेख करतात. कोयना नदीला कुकुजबती, वेडणेला भद्रा किंवा उरमोडी. आता हा कासच पुढं ती उरमोडी नदी तयार होते, तिचं उर्वशी नाव आहे. अशा अनेक काही नावं वेगवेगळे आहेत. मी मगाही सांगितलं असं की उपनद्यांच्या सुद्धा मी परिक्रमा केल्या आहे. त्यातल्या त्या सातारा हा मी म्हणेन सुजलाम सुफलाम आहे. कारण साताऱ्यात तुम्ही या बाजून बघत गेला तर अनेक नद्यांना प्रत्येक नद्यांवरती धरणं आहेत. इथं मी त्याचा उल्लेख केला आहे, त्याच्यातही मी फार खोलात जात नाही. हा पुन्हा निरनिराळे प्रदेश दाखवलेले आहेत. आता कृष्णा नदीकाठी मोठी शहरं किंवा राजधान्या कुठल्या आहेत तर महाबळेश्वरला उन्हाळ्यामध्ये राजधानी असायची स्वातंत्र्यपूर्व काळात. म्हणजे इथं कृष्णा नदीचा उगम आहे तेच मुळात राजधानीचं शहर. थोडं खाली आल्यानंतर सातारा हेही मराठ्यांचं राजधानीचं शहर. म्हणजे पूर्वी जे रायगडावर होतं किल्ल्यावरचं ते पहिल्यांदा जमिनीवर आलेली राजधानी म्हणजे सातारा. त्याप्रमाणे हैदराबादवरून जी मुसी नदी येते तिचा वाडापळी म्हणजे हैदराबादच्या जवळ कृष्णेची संगम होतो. हैदराबाद थोडं बाजूला आहे पण कृष्णेच्या उपनदीकाठी आहे असं समजायला हरकत नाही. कर्नूल त्या ठिकाणी तुंगभद्रा कृष्णा संगम आहे. एकेकाळी कर्नूल ही आंध्रची राजधानी होती. नागार्जुन सागर ही बुद्ध काळामध्ये तिथली राजधानी होती. त्याचं सगळं जे काही त्यांना सापडलेलं आहे ते त्यांनी एका बेटावरती संग्रहालय म्हणून ठेवलेलं आहे. सहज जाता आता एक गोष्ट सांगतो, त्या बाजूला जाणार असेल तर शुक्रवारी जाऊ नका कारण शुक्रवारी ते बंद असतं. आपण हटकून सगळं तयारीनं जातो ते म्हणतात आज बंद आहे, आज सुट्टी आहे. तर तो एक भाग त्याच्यातला. विजयवाडा आंध्र प्रदेशची राजधानी आहे. आता त्याच्या शेजारी जे अमरापूर घेतले तीही कृष्णेकाठीच आहे, त्या ठिकाणी सुद्धा राजधानीच आहे. वाई, कराड, सांगली, मिरज मोठी शहरं. गुंटूर थोडं कृष्णेच्या जवळ येतं पण हे मोठं शहर आहे. पुढं घ्या. हा कृष्णेचा उगम पुन्हा पंचनद्या उगम आपण बघतो ते हे देऊळ नव्हे. कृष्णेचं देऊळ खाली आहे, खालच्या बाजूला आहे आणि खालच्या बाजूला तिथं जोर आहे. ती कृष्णा नदी तिथून जोर इथं जाते. आता या दिवसात गेला तर तुम्हाला कृष्णा नदी दिसेल, इतर दिवसामध्ये ती दिसत नाही. म्हणजे मोसमी नदी आहे म्हणून दिसत नाही. तिथं लोक म्हणतात की कृष्णेनं इथं उडी टाकली. जसं म्हणतात ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधणं अवघड असतं, तसं मी आणि क्षीरसागर डॉक्टर आम्ही म्हटलं आता हे काय दोन बलकवडे याच्या मागं येईल ती नदी कृष्णा नदी असेल. म्हणून आम्ही तिथं गेलो व तिथेही फार लोक नव्हती. काही लोक सापडली, त्यांना म्हटलं की ही नदी कुठली म्हणजे कृष्णा नदी कुठं आहे. तर त्याने आधी आमच्याकडे म्हटलं तुम्हाला नदी कृष्णेला जायचं का. म्हटलं हो. तर ते म्हणले ह्या डोंगराच्या पलीकडं कृष्ण आहे. म्हणलं ही कुठली नदी. तर म्हणले ही वेदगंगा. म्हणजे मग आम्ही परत माघारी गेलो आणि मग तिकडं बघितलं होतं त्यावेळेला कृष्णा नदीचं पाणी नव्हतं त्यातलं. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींची तयारी ठेवावी लागते. म्हणजे नुसतं महाबळेश्वर वाई म्हणलं तरी आपले 2 दिवस त्याच्यामध्ये जातात. प्रकाशम बॅरेज विजयवाड्याचं आहे. पुढे जाऊया. मंदिरातील शिल्पकला. कृष्णेकाठी अनेक सुंदर मंदिरं आहेत आणि त्याची शिल्पकला ही सुद्धा बघण्यासारखी आहे. धोम, वाई, लिंब, सातारा, माहुली या ठिकाणची जी देवळं आहेत ही मराठा काळातील किंवा पेशवे काळातली आहेत, पण त्याच्यावरती अतिशय सुंदर कलाकुसर आहे आणि ती बघायला हरकत नाही. खिद्रापूर बऱ्याच जणांना माहिती असेल. अतिशय सुंदर देऊळ आहे आणि हे भूमिगत आहे. म्हणजे अशी मी अनेक देवळं बघितली, त्यांनी सांगितलं की एवढं सगळं वर जे खांब आणि हे चढवायचे तर तिथपर्यंत बांधकाम झालं की त्याच्यात ते मातीनं भरून टाकायचे आणि त्याचा एक रॅम्प तयार करून त्याच्यावरनं एक एक गोष्टी नेऊन वर ते खांब किंवा ह्याच्यावर ते बसवायचे.
अशा गोष्टी असो. तर खिद्रापूरचं वैशिष्ट्य असं की कार्तिक महिन्यात पौर्णिमेला वरती बरोबर चंद्र येतो, तो खाली दिसतो. मी तिथं जो एक मार्गदर्शक होता त्याला विचारलं की मी बघायला यायचा विचार करतो. म्हणला अजिबात येऊ नका, 5-6 हजार लोक येतात, तुम्हाला काही दिसणार नाही, म्हणजे मी तुम्हाला फोटो पाठवतो. असो, आपण पुढे ज्या वेळेला येतो त्यावेळेला कृष्णेची जी उपनदी आहे म्हणजे घटप्रभा आणि मलप्रभा, त्या मलप्रभेच्या काठी पट्टडकळ, ऐहोळे, बदामी ही स्थानं आहेत. ज्या ज्या ठिकाणी मी एक्झामिनर म्हणून जायचो त्या ठिकाणी मुद्दाम, ज्यावेळेला मी धारवाडला गेलो होतो तेव्हा मला सांगितलं मला हे सगळं बघायचं आहे. त्यांनी जाणकार माणूस म्हणजे ड्रायव्हर, पुन्हा भाषेचा प्रश्न येतो, त्यानं हे सगळं मला दाखवलं, मलप्रभा कुठे मिळते, आणि मग अर्थात पुढं संगमापर्यंत आम्ही पोचलो. पण बदामी, पट्टडकळ, ऐहोळे या ठिकाणी मोठ्या गुहा आहेत आणि हे सगळं अतिशय बघणारं आहे. किंबहुना याच्या शिल्पकलेवरूनच कर्नाटकचं विधान सौध हे बांधलेलं आहे. म्हणजे त्या ह्याच्यावरून कृष्णाबाईच्या मूर्ती, आपण ज्यावेळेला कृष्णाबाईचा हा विषय सगळा घेतो तेव्हा महाबळेश्वरला आहे ती खरं कृष्णाची मूर्ती आहे. कृष्णाबाई यात तो थोडासा फरक येतो. परंतु शकुंतलेश्वर म्हणजे बाजा आजोळ, संजय क्षीरसागर त्यांचं गाव, अभ्यंकर नुकतेच तिथं जाऊन आले, त्या ठिकाणी एक कृष्णाबाईची मूर्ती आहे. माहुलीला आहे ती कृष्णावेणी, अतिशय मी म्हणेन इथं एकाच ठिकाणी आहे म्हणजे दोन्ही देवी एकत्र असलेली अशी पुढं कुठंच मूर्ती नाही आहे. कराडला देऊळ आहे, तिथं आहे. नरसोबावाडी मी ज्या वेळेला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले इथं मागच कृष्णाबाई आहे. मी परत प्रदक्षिणा करून आलो, तो पुजारी उठला, मला हाताला धरून नेलं त्यानं, आणि त्या भिंतीमध्ये उत्तर बाजूला म्हणूया आपण त्यावेळेला ही बघा, ही कृष्णाबाईची मूर्ती. म्हणजे असं लोकांशी संवाद साधावा लागतो, विचारावं लागतं. आणि अर्थात विजयवाडा, हंसाला देवी आपण येऊ तिकडं मोठ्या मूर्ती आहेत. म्हणजे मी म्हणेन जवळजवळ 30-40 फूट अशा मोठ्या कृष्णेच्या मूर्ती आहेत. विजयवाडाला जिथं प्रकाशम बॅरेज आहे तिथे एक 5-6 फुटाची कृष्णेची चांगली मूर्ती आहे. ही कृष्णावेणी माऊलीची मूर्ती आहे, एकाच ठिकाणी दिसते आपल्याला. आणि मी शिल्पकला बघा म्हणून सांगितलं. धोमचं हे शिल्प अतिशय सुंदर बघण्यासारखं आहे. खाली कमळ आहे, कमळावरती मोठं दगडी कासव आहे, कासवावर चबुत्र आहे आणि चबुत्र्यावर नंदी आहे, आणि समोर जो शंकर आहे तो खूप खोलात आहे. वस्तुतः असं म्हणलं जातं की नंदीच्या दोन्ही शिंगातून पुढं बघितलं की तुम्हाला पिंड दिसायला पाहिजे, पण या ठिकाणी दिसत नाही. हा खिद्रापूरचा फोटो आहे. पुढं जाऊया. नदीतील बेटं, कृष्णा नदीमध्ये कुठं कुठं बेटं आहेत का तर आहेत. तर पहिला जो भाग आहे तो म्हणजे लिम गोवे या ठिकाणी कोटेश्वर, बऱ्याच ठिकाणी आता पूल झालेले आहेत. नंतर मी लहान असताना नदीतूनच जावं लागायचं किंवा जास्त पाणी असेल तर होडीतून जावं लागायचं, आणि बरेचदा वेळेला ही ठिकाणं नदीमध्ये बुडलेली सुद्धा असायची. म्हणजे विशेषतः पावसाळ्यामध्ये पूर यायचा त्यावेळेला. तर दुसरं म्हणजे बहे बोरगाव जे म्हणतो आपण, इस्लामपूरच्या जवळ आहे, तिथं बेट आहे. खिद्रापूर हे सुद्धा बेट आहे ॲक्च्युली. त्याला मधून एक जी नदी वाहते ती मोसमी असल्यामुळं आणि अर्थात पूल झाल्यामुळं आपण पलीकडे जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कुरवपूर, मी त्याचा फोटो दाखवेन. डालग्यासारख्या ज्या कढया म्हणून आपण, त्याच्यातून मग पलीकडे जावं लागतं. पूल आता झाला असावा, कारण मी झालो तेव्हा बराचसा झाला होता आणि ते होणार असं म्हणतात. यालाही 4-5 वर्ष झाली होती. तर कुरवपूर हे सुद्धा बेटावरती आहे आणि त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ यांचं वास्तव्य आहे. दोमलं मधलं कासव बघा, ते आत्ता मी तुम्हाला सांगितलंच ते बघा, मागची स्लाईड आहे. हां, नंतर माहुलीच्या जवळ सोनगाव म्हणून आहे. सोनगावला कृष्णेनं शंख वळण घेतलेलं आहे, अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे, पण बघण्यासारखं आहे ते बघता आलं बघा. नंतर माहुलीमध्ये काय बघाल, सातारजवळ माहुली आहे. आपण म्हणजे आता आम्ही सातारचे आहे म्हणून म्हणतो, माहुली बघायला मला 2 दिवस लागले. माहुलीमध्ये बुंदेल महाल कुणी बांधला तर बाजीराव पेशव्यांनी बांधला, कारण ते शाहू महाराज हे थोरले शाहू महाराज, कोल्हापूरचे नव्हे तर सातारचे, त्यांना अनेकदा भेटायला यायचे. त्या ठिकाणी जो एक बुरुज बांधलेला आहे त्या बुरुजाच्या गवाक्षातून मस्तानी कृष्णा आणि वेण्णा संगम बघत असे किंवा त्या ठिकाणी ती असे, म्हणून म्हणला त्याला बुरजाल तरी हात लाव. मस्तानीचा जिथं उभी होती तर तो बुंदेल महाल बघण्यासारखा आहे. तिथंच वाळवंटातला गणपती, स्वयंभू गणपती आहे, तो सुद्धा पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो.
पाणी कमी झाल्यानंतर बघण्यासारखं आहे. कुडल संगम समाधी, कुडल संगम म्हणजे बसवेश्वर. तर अर्थात त्या खूप खोलात जात नाही, म्हणजे बसवेश्वरांनी समाधी घेतली की काय, परंतु 300 फूट खोल विहीर आहे ती. आणि 300 फूट आपल्याला पायऱ्यांवरनं खाली जाणं, ज्यांना काय म्हणू आपण व्हर्टायगो किंवा काय, त्यांनी जाऊ नये. फार लोक खाली गेली तर खाली ऑक्सिजनही कमी पडतो, म्हणजे सफोकेट झाल्यासारखं वाटतं. खाली पंप लावलेले आहेत, त्यामुळं मलप्रभा कृष्णा याच्या संगमामध्ये आहे, पण ते बघण्यासारखं आहे. जावं, एकदा जायला हरकत नाही. नंतर छाया भगवती मंदिर, साधारणपणे आलमट्टी धरणाच्या पुढच्या बाजूला इथं. कृष्णा नदी जवळजवळ 300 फूट खोल आहे आणि जमिनीपासून खाली जाण्यात मध्ये कड्यामध्ये ते स्थान आहे छाया भगवती. त्याच्या खाली काही कुंड आहेत व तिथं लोक स्नान करतात वगैरे वगैरे. असं म्हणलं जातं की एक वेळ काशी यात्रा किंवा बद्रीनारायण वगैरे हे सहज घडतील, पण छाया भगवतीची यात्रा घडणार नाही असं म्हणलं जातं. आणि सागर संगम ज्या ठिकाणी कृष्णाबाई समुद्राला मिळते ते एक बघण्यासारखं आहे. हा कुरवपूरचा खाली कोपऱ्यात जो फोटो दिसतो ती डालगी, आता मोटर बोट आलेले आहेत तिथं, त्यामुळे आता त्याचा वापर कमी होतो. हा बुंदेल महाल, निदान मस्तानी पाहिले नाही पण त्याचं गवाक्ष बघायला हरकत नाही आहे. स्लाईड. कृष्णेचे उत्सव. आता कृष्णेचे उत्सव का होतात, म्हणजे मूळ तो एक भाग त्याच्यामध्ये येतो. तर या गोष्टीकडे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये येऊ, पण आत्ताच सांगतो मी. त्याच्यामध्ये कृष्णा नदीला जलतत्व म्हणजे पंचमहाभूतातला एक साक्षात दैवत असा दर्जा दिलेला आहे. अफझुल खान हा ज्या वेळेला शिवाजी महाराजांना पकडायला आला त्यावेळेला हे लक्षात घेऊया की पूर्वी अफझुल खान हा वाईचा सुभेदार होता, म्हणून त्यानं विजापूरच्या दरबारात विडा उचलला की मी शिवाजीला पकडून आणतो, कारण हा सगळा परिसर मला माहिती आहे. अर्थात तो तिथून निघाला, तुळजापूर पंढरपूर वगैरे हे सगळं विध्वंस करत तो पुढं आला. त्यावेळी इथं लोकांना प्रश्न पडला की आता हे स्वराज्यावरचं संकट दूर कसं होणार. तेव्हा ज्या दिवशी शिवाजी महाराज आणि अफझुल खान यांची भेट होणार होती त्यावेळेला बरेच ब्रह्मवृंद वाईमध्ये कृष्णेच्या पात्रात उभे राहिले, त्यांनी अनुष्ठान केलं आणि कृष्णाबाईची प्रार्थना केली की या संकटातनं आम्हाला सोडव. आणि त्यावेळी अफझुल खानाचा वध झाला आणि आपलं स्वराज्यावरचं संकट दूर झालं. या गोष्टी जशा घडल्या तसं तिथून जी पहिली एकादशी आली ती गीता जयंती, आणि त्यावेळेला बावधनला पहिला उत्सव केला आणि मग कृष्णाकाठी हे सगळे उत्सव सुरू झाले. तेव्हा कृष्णेचे उत्सव म्हणजे हे विजय उत्सव आहेत. अफझुल खान वधापासून पुढं की कृष्णेनं आपल्याला त्याच्यामधून वाचवलं. कुठं कुठं उत्सव होतात या ठिकाणी मी काही नावं लिहिलेली आहेत. तर वाईला 7 उत्सव होतात, सगळ्यात जास्त उत्सव वाईला होतात. नरसोबावाडीचा उत्सव 15 दिवसाचा आहे, काही ठिकाणी 2-2 दिवसाचे उत्सव आहेत. त्यांच्या तिथी वेगवेगळ्या असतात, त्या फार खोलात आपण आत्ता जायला नको. हा अफझुल खान वधाचा फोटो की जिथून कृष्णेचे उत्सव सुरू झाले. या पद्धतीनं कृष्णाबाईच्या मूर्ती असतात, उत्सव काळातच बाहेर आणल्या जातात, बाकीच्या वेळेला त्या दर्शनासाठी उपलब्ध नसतात. आता इथं देवळं कुठली आहेत कृष्णेकाठी, तर कृष्णेकाठी भीमाशंकर घेतले, म्हणजे भीमा उपनदी आहे, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगातलं एक आहे ते. नंतर श्रीशैल्य, पुन्हा 12 ज्योतिर्लिंगातलं ते पाताळगंगा, म्हणजे कृष्णेच्याच काठी आहे. अमरापूर, संगमेश्वर, कुडल संगम, महाबळेश्वर, वाई, सातारा वगैरे ही सगळी जी ठिकाणं येतात ही बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मी सातारबद्दल विशेष बोलतो की शंकराची अनेक सुंदर देवळं आहेत. ही समाधी स्वरूपातली देवळं आहेत. एखाद दुसरं देऊळ आहे ते मुख्य आहे, परंतु अमक्या अमक्याच्या स्मृतीपित्यर्थ बांधलेलं असं हे देऊळ आहे. श्रीशैल्य जाता आता सहज एक गोष्ट सांगतो की नाही, पुढची स्लाईड घेतली झाली. श्रीशैल्यला कपड्याबद्दलचे बोलत होतो. श्रीशैल्यला पांढरी लुंगी घालून जावं लागतं, पांढरी लुंगी पांढरं उपरणं, म्हणजे आज जायचं. अर्थात तिथं विकत मिळतात, तसं फार काही त्याच्यात हे नाही आहे, पण एक ती गोष्ट आहे. गणपती अर्थात आपल्याला माहिती आहे वाई आणि सांगली. मारुती बहे येलगूर, कर्नाटकात येलगूर आहे. येलगूरला जाऊन आल्या लोकांनी मला सांगितलं तुम्ही मारुतीसमोर एक 5 मिनटं बसा आणि तुम्हाला नंतर असा भास होईल की हा आपल्याशी मारुती बोलेल काय. म्हणजे अर्थात त्यांचा हे होतं की भक्तिभावानं बसा, त्याच्यात भक्ती महत्त्वाची, आपल्याकडे तीच कमी असती. त्यामुळं पण अतिशय सुंदर मूर्ती आहे. तर तो एक भाग. देवी आत्ता मी सांगितलं छाया भगवती, कर्नूलला जोगुलांबा आणि बालब्रह्मेश्वर म्हणजे ही शक्तिस्थानं आहेत.
कनकदुर्गा, विजयवाड्याला कनकदुर्गा म्हणून अतिशय सुंदर देऊळ उंचावरती आहे. देवीनं महिषासूर आणि यांचा वध केला आणि विजय मिळवला म्हणून ते विजयवाडा, आणि म्हणून तिथं देवी येऊन थांबली म्हणून ते कनकदुर्गा हे स्थान. नरसिंहाची स्थानं कृष्णेकाठी खूप आहेत. नरसिंहाला तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, त्या खोलात मी परत जात नाही, पण नरसिंह अतिशय उग्र दैवत आहे. त्यामुळे त्याला शांत होण्यासाठी फक्त कृष्णा नदीच योग्य आहे. त्याही पौराणिक कथेमध्ये मी फार जात नाही आहे. कोळे त्या ठिकाणी ज्वाला नरसिंह आहे. शूरपाली आणि कोपर हे कर्नाटकातली स्थानं आहेत. आणि नरसिंहाच्या वरून सांगायचं असेल तर शिवाजी महाराजांनी जो अफजल खानाचा वध केला आहे, मला खात्री आहे जिजाबाईंनी ज्या वेळेला शिवाजी महाराजांना अनेक काही गोष्टी सांगितल्या असतील त्या नरसिंहाची गोष्ट आलेली असणार. आणि शिवाजी महाराजांनी नरसिंहानं जसा हिरण्यकश्यपूचा कोथळा फाडला तसा शिवाजी महाराजांनी सुद्धा अफजल खानचा कोथळा फाडला आणि मग त्याचा वध केलेला आहे. आणि त्याच्यावरतीच मग सावरकरांनी लिहिलेलं गाणं आणि ते लता मंगेशकरांचं हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा, हा मागावी मुद्दाम नरसिंह दाखवलेला आहे की हे कर्नाटकातली काही स्थानं आहेत. या पुढं जाऊ दे अजून हे पुढं. हां, कोपळ आणि शूरपाली या ठिकाणची चित्र आहेत. आता प्रत्यक्ष पुराणामध्ये उल्लेख आलेले देव कृष्णा नदीकाठी कोण कोण होते पुन्हाही यात आपण खोलात जाणार नाही, कारण ह्या पौराणिक गोष्टी आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश, चंद्र, दत्त, नरसिंह, परशुराम. ऋषी कोण कोण येऊन गेले? धौम्य म्हणून धोम हे त्याचं नाव. भृगू म्हणजे भुईंजला येऊन गेले. त्याच ठिकाणी चौणेश्वर म्हणून आहे म्हणजे ते च्यवन ऋषी, चौणेश्वर नदी म्हणू आपण. शुक्राचार्य, पराशरांचा कोळे परशुराम इथला संबंध येतो, त्याही खोलात आपण जात आहे. ज्ञानेश्वर तुकाराम उपनदी इंद्रायणी, पुढं ती भीमेल मिळते, भीमा कृष्णेल मिळते. एकनाथ महाराज त्यांनी नरसोबावाडीचं घाट बांधलेलं आहे. बसवेश्वर कुडल संगम आपल्याला माहिती आहे. वासुदेवानंद सरस्वती त्यांचा बराचसा मुक्काम नरसोबावाडीला होता. नंतर रामदास स्वामी त्यांच्याबद्दलही खूप काही सांगण्यासारखं आहे. परंतु पंचगंगेचं जे देऊळ आहे महाबळेश्वरचं, त्याच्या शेजारी रामदास स्वामींनी मारुती स्थापन केला पहिला, तो त्या ठिकाणी आहे. तिथून खाली आपण पांडेवाडीला आल्यानंतर त्यांचे शिष्य वामन पंडित यांची समाधी आहे वगैरे. मग कृष्णेची आरती, रामदास स्वामींची आरती आपला मारुतीची आरती बहे बोरगावला केलेली आहे. कृष्णेची आरती रचली. अशा अनेक आरत्या ज्या आहेत गणपतीच्या, या कृष्णेशी त्यांचा बराचसा जवळचा संबंध आलेला आहे. तर पुन्हा त्या खोलात आपण जात आहे. पुढे घ्या. इतिहास. आता पौराणिक कथा याच्याबद्दल आपण म्हणतो की याचा कुठं पुरावा नाही, पण इतिहासाचे पुरावे आपल्याला अनेक आहेत. शिवाजी महाराजांचा विषय घ्या. रायरेश्वरला शपथ घेतली, वाईच्या पलीकडं रोहिडेश्वर आहे त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. प्रतापगड, महाबळेश्वर. प्रतापगडला अफजल खानाचा वध केला. तो वध केल्यानंतर त्यांनी महाबळेश्वराचं देऊळ आहे त्याच्यावरती सोन्याचा कळस बांधला. आणि साधारणपणे 1664 जिजाबाईंनी सांगितलं की मला दान धर्म करायची इच्छा आहे. त्यावेळेला सूर्यग्रहण होतं, तेव्हा जिजाबाईंची सुवर्ण तुला केली आणि त्यातलं जे सगळं सोनं होतं ते लोकांना त्यांनी देऊन टाकलं. ते लोकांनी परत दिलं की म्हणले महाराज आपल्याला किल्ले आणि हे बांधण्यासाठी याची गरज आहे वगैरे. तो भाग त्याच्यातला. अजिंक्य ताऱ्याशी अनेक वेळा म्हणजे शिवाजी महाराज राहून गेलेले आहेत त्या ठिकाणी. सज्जनगडला राहून गेलेले आहेत. माहुलीला त्यांनी वर्षासन सुरू केलं होतं कृष्णा उत्सवासाठी. त्या आत्तापर्यंत सरकारी खजिन्यातून त्यांना मिळत होतं. त्याला पेटीवरचे पैसे असा ते त्या ठिकाणी शब्द वापरत होते. बच्छिंद्रगड बहे बोरगावच्या इथे हा शिवाजी महाराजांनी सर्वात शेवटी बांधलेला किल्ला आहे. श्रीशैल्य दक्षिण दिग्वय ज्या वेळेला श्रीशैल्य इथं शिवाजी महाराज गेलेले होते त्यांनी तिथले गोपूर बांधलेलं आहे. आपल्या इथं शिवाजी महाराजांचं देऊळ बघता येत नाही, ते श्रीशैल्य इथे बघायला मिळतं. त्या ठिकाणी एक संग्रहालयसुद्धा आहे. आणि असं म्हणलं जातं की मल्लिकार्जुनच्या समोर जेव्हा शिवाजी महाराज पाताळगंगेतून स्नान करून आले आणि पूजेला बसले आणि त्यांना वाटलं मी भगवंताला काय द्यावं म्हणून त्यांनी कट्यारीला हात घातला आणि आपलं डोकं कापून देणार होते, पण साथीदारांनी त्यांचा हात धरला आणि सांगितलं की महाराज असं करू नका, तुमच्याकडून अजून बरंच मोठं कार्य व्हायचंय. तो श्रीशैल्य. तर या ठिकाणी शिवाजी महाराज जाऊन आलेले आहे. ही स्वराज्याची शपथ घेतलेली आहे तो क्षण. तसं आता यांचे जे सरदार म्हणू आपण, हंबीरराव मोहिते,
कराडच्या शेजारी तळबीड आहे. हंबीरराव मोहिते तिथले. प्रतापराव गुजर खटाव तालुक्यात भोसरे म्हणून गाव आहे. वेडात मराठे वीर दौडले सात, ते प्रतापराव गुजर. संताजी घोरपडे कुरुंदवाडच्या इथं, ज्या वेळेला आपण नरसोबावाडीला जातो नुसतं तुम्ही उजव्या बाजूला बघा, त्या ठिकाणी संताजी घोरपडे यांची समाधी आहे. ती समाधी त्याच्याही फार खोलात जात नाही, परंतु त्यांचा जो एक दत्तक मुलगा होता त्याचं नाव पूर्वी जोशी होतं, परंतु संताजी घोरपडेंचं सगळं त्यांनी उत्तरक्रिया आणि हे केली आणि सांगितलं की मी माझं नाव घोरपडे ठेवीन. त्यामुळे ते घोरपडे हे पूर्वीचे जोशी, असा तो एक मुद्दा त्याच्यातला. बाजीराव पेशवे अनेकदा माहुलीच्या इथं त्यांनी आपला वाडाच बांधलेला होता. थोरले शाहू महाराज यांचा सुद्धा माहुलीशी बराच संबंध आलेला आहे. ते ज्या वेळेला माहुलीला तिथं आंघोळीला गेलेले होते त्यावेळेला त्यांना म्हणले की मला काही संकल्प सांगायची इच्छा आहे. त्यावेळेला नवीन पद निर्माण झालेलं होतं, ते म्हणजे पंतप्रतिनिधी. पंतप्रतिनिधींनी त्यांना हा सगळा पूजेचा भाग सांगितला. त्यावेळेला ते खुश झाले आणि त्यांनी त्याला द्रव्य आणि बाजूची जमीन दिली आणि त्यामध्ये त्यांनी घाट बांधलेले आहेत. म्हणजे पेशव्यांचा घाट आहे, देशमुख म्हणजे अंगापूरचे देशमुख आहेत त्यांचा एक घाट आहे, अनगळांचा घाट आहे, म्हणजे अनेक घाट बांधलेले आहेत. भोरचे जे भोरकर म्हणून आहेत त्यांचा घाट आहे. त्यांनी जे एक देऊळ बांधलेलं आहे त्याचं मला कारण कळलं नाही, पण त्याचं नाव आहे राधा बिल्वेश्वर. आता राधा आणि शंकर यांचा कुठं कसा संबंध आला माहिती नाही, पण राधा बिल्वेश्वर मंदिर तिथे आहे. वेडात मराठे वीर दौडले सात. शाहीर किंवा संस्कृती आणि या याच्यातली कोण मंडळी होऊन गेली. शाहीर परशुराम जोशी, शाहीर साबळे, नाटककार वसंत कानेटकर, मोहदेवर किर्लोस्कर, चित्तरंजन आणि बाळ कोल्हटकर सातारचे. नंतर जनकवी पी सावळाराम, लता मंगेशकर, वसंत प्रभू, अनेक भावगीतं आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. गदी माडगुळकर, माडगुळचे पुन्हा हा सातारा भागच येतो. अशोकजी परांजपे हरिपूर म्हणजे कृष्णा वारणा संगम त्या ठिकाणचे होते. निसर्ग कवी बासी मर्डेकर मर्ड्याचे, आपल्याला जो टोल नाका लागतो त्याच्या उजव्या बाजूला मर्डे येतं त्या ठिकाणचे. जय जय महाराष्ट्र माझ्या राजा बडे यांचं गीत आणि खळेंचं संगीत होतं आणि शाहीर साबळेंनी गायलेलं आहे. कृष्णा नदीनं आपल्याला काय दिलं? कृष्णा नदीनं अनेक गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. भौतिक सुविधा, धरणे, विद्युत निर्मिती, जलसिंचन, शेती, कारखाने वगैरे हे सगळं माहिती आहे आपल्याला. आपल्याला जे माहिती नाही म्हणजे आपल्या भागात नाही, म्हणजे खाण, कोळसे, लोखंड, सोनं, युरेनियम हे सगळं आंध्र प्रदेशात त्या बाजूला मिळतं. किंबहुना त्यामुळं या ठिकाणी म्हणजे कृष्णा नदीच्या खोऱ्यात असं मला वाटतं की बहुतेक कोणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. म्हणजे सुबत्ता पाणी भरपूर आहे, कालवे आहेत, धरणं आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. स्लाईड घ्या. कोयनूर हिरा कृष्णा नदी काठी सापडलेला आहे. तो आता आपल्याकडं नाही आहे, तो भाग वेगळा त्याच्यातला, पण तो कोळशाच्या किंवा हिऱ्यांच्या खाणीत सापडलेला आहे. फायदे तोटे, धरणं व्हावीत का न व्हावीत, त्याचे फायदे काय तोटे काय या फार खोलात आपण जाणार नाही, किंवा असं म्हणू की आपल्या हातात यातलं काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. धरणं ही मानव म्हणजे आता त्याच्या बरोबरीने येणाऱ्या प्रदूषण या भागाकडे वळू. धरणं अगदी सोपी गोष्ट आहे की वाहतं पाणी थांबवतो आपण, त्यामुळं वाहत्या पाण्यातले जे काही जीव आहेत त्याची प्रजाती आता कमी होत चाललेली आहे. प्रदूषण, रासायनिक खते, जड धातू हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये वाळूज वृक्ष जसं समुद्राकाठी तीवर असतात की ते समुद्राला भरती आणि याच्यापासून थांबवतात म्हणजे धूप होण्यापासून, तसे वाळूज म्हणजे वाळूत जन्मलेला म्हणून वाळूज वृक्ष नद्यांकाठी आहेत. त्यामुळे त्याचं पात्र सोडू देत नाहीत खरं म्हणजे. तर त्याची वृक्षतोड होणं किंवा वाळूचा उपसव होणं यामुळं खऱ्या नद्या अडचणीत आलेल्या आहेत. आणि अर्थात जंगलतोड, अतिक्रमण, त्यामुळं जंगली जनावरं मानवी वस्तीत येणं हेही आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. बरं ठीक आहे, मागची स्लाईड अर्थात तुम्हाला नीट दिसणार नाही, पण हे वाळूज वृक्ष ते जितके राहतील तेवढं चांगलं आहे. पुढची स्लाईड घ्या. वस्तुतः नद्या म्हणजे निसर्ग पाणी आपोआप शुद्ध करत असतो. पाणी वाहत गेलं म्हणजे ज्याचे काही जड वस्तू असतील त्या खाली बसतील वगैरे. त्यामुळं ज्या ठिकाणी मला नदीचं पाणी फिजिकली स्वच्छ दिसलेलं आहे तिथं मी पाणी पिलेलं आहे आणि तरी अजून उभा आहे. म्हणजे उलट होण्या की माझं वजन चांगलंच वाढलं असं, तर
त्यामुळं आपोआप शुद्ध होतं. त्यामुळं वस्तुतः काही करण्याची गरज नाही, खरं ते आपण अशुद्ध करत असतो. अर्थात प्रदूषणं कशामुळे होतात हे बघतो आपण, म्हणजे नद्याकाठी कपडे धुतात, वाकळी धुवायला घेऊन जातात वगैरे, जनावरं, वाहनं, कारखाने, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मी मगाशी सांगितलं असतं, नद्या या खोल जागी आहेत. त्यामुळे जसं आपण म्हणू की इथं जरी तुम्ही काही टाकलं तरी ते केव्हा तरी नाल्यात जाणारे, नाल्यातनं खाली वाहत जाणारे, ते नदीला मिळणारे. त्यामुळे नद्या ह्या प्रदूषित होणारच आहेत. इथं हे पाणी पडताना दिसलं किंवा नदीच्या भोवतीनं जाताना मला वाटतं की याचं मी कृष्णा नदी परिक्रमा याच्याऐवजी नद्यांचे अश्रू असं टायटल लिहिलं असतं तर जास्त बरं झालं असतं. इतकं प्रदूषण बघता आलं. स्लाईड घ्या. आता असं झालेलं आहे की गावोगावी पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत. पाण्याच्या टाक्या झाल्यामुळे नळ आलेले आहेत, जलतरण तलाव झालेले आहेत, त्यामुळे नद्यांवर आंघोळीलाही जायची गरज नाही. गावागावात मंदिरं झालेली आहेत, त्यामुळे तिथं लोक दर्शनाला जातात. त्यामुळे नदी आणि घाट याचं महत्त्व कमी झालेलं आहे. पूर्वी जी घाटावर गर्दी किंवा काय असायची आता दिसत नाहीये. पूर्वी लोक आंघोळीला जायची, कळशा भरून न्यायची, देवाला पाणी घालायचे वगैरे. अर्थात या गोष्टी अपरिहार्य आहेत. आता काय दिसतं तर जत्रा, ज्या ठिकाणी प्रथा असेल त्याप्रमाणे जत्रा उत्सव होतात. आणि मी मगाही सांगितलं असं स्मशानभूमी मात्र नदीकाठीच आहेत. आणि उत्तर क्रिया म्हणजे असं म्हणू की नद्यांकाठी राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की माझ्या अस्थी या नदीमध्ये विसर्जन व्हाव्यात, म्हणजे हा एक भाग असेल त्याच्यातला. तर यासाठी मात्र आपल्याला मी मगाही सांगितलं असं की बऱ्याच ठिकाणी असे विधी दिसतात किंवा जाताना लक्ष ठेवावं लागतं की आपण त्याला तुडवून तर जात नाही ना, म्हणजे दहाव्याचे विधी वगैरे दिसतात. या सगळ्या प्रवासात काय आपल्याला लक्षात येतं किंवा आपण काय शिकतो, आपल्यावर काय परिणाम होतात की अलिप्तता म्हणजे डिटॅचमेंट, की आता नदी बरोबर आहे हे बरं आहे, मी एकटा आहे हे बरं आहे असं वाटणं. किंवा बऱ्याच गोष्टी जसंही मगाशी सांगितलं की मोबाईलला नेट नसतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, तुम्हालाही कोणाला काही सांगायचं नसतं. तसं अलिप्तता आहे ती. अहंकाराचे विसर्जन म्हणजे मी अमुक मोठा आहे, माझं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, एवढी शेती आहे, अमुक तो काही नाही. ज्यावेळेला तुम्ही तिथं पोचता त्यावेळेला तुम्ही यकश्चित म्हणजे अतिशय लहान असतात त्याच्यामध्ये, त्यावेळेला अहंकाराचं विसर्जन होतं. जीवनावर अधिकार नाही पण आपला सहभाग आहे ते जीवन आपण आनंदानं जगावं आणि त्याचा कृतज्ञतेनं स्वीकार करावा, असं हे निवेदन आणि हे सगळं आहे. किंवा कृष्णेची परिक्रमा आहे याचा आपण आनंद घ्यावा. त्याच्यात अनेक सगळ्या सरसकट बेदुने 4 अशा गोष्टी आहेत, बेदुने 3 की मिळून बेदुने 1 सुद्धा आहे, परंतु त्याच्यातही आपल्याला आनंद घेता येतो हे लक्षात घेऊया. स्लाईड. शेवटच्या भागाकडे येतोय आपण. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, साळुंखी बोलत मंजुळवाणी, बोलविता धनी वेगळाची. बरेचदा मी अशी काही व्याख्यान देतो, जे ऐकतात ते म्हणतात तेव्हा मागल्या वेळी तुम्ही वेगळंच बोलला होता. मी म्हणलं हे आता म्हणून मी स्लाईड तयार करून घेतल्यात, जे काही आहे ते भगवंताचं आहे. किंवा स्लाईड घ्या. तुकाराम पुढं जाऊया. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. हे भगवंतानं दिलेलं आहे. मी बोली भाषेत स्पष्ट सांगायचं, मी कारण मात्र आहे, मी हमाल आहे भगवंताचा. म्या पामरे काय बोलावं इत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. हा या सगळ्या मागचा भाव आहे. स्लाईड. आपण थोडंसं अध्यात्माकडे ज्या वेळेला वळतो त्यावेळेला माया आणि ब्रह्म असे थोडेसे विषय येतात. सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं ही थोडीशी नदीच्या बरोबरीनं जाण्यातली एक पायरी आहे असं म्हणू. आपण त्या दृष्टीनं केलेला हा प्रयत्न आहे असं म्हणू. आणि त्या दृष्टीनं जसं वेद हे म्हणतात नेती नेती, म्हणजे ब्रह्म म्हणजे काय आम्हाला कळलेलं नाही आहे, कळलं नाही या म्हणण्याचा खरा अर्थ असतो नेती नेती म्हणजे मी सांगू शकत नाही, म्हणजे मला सांगता येत नाही. किंवा मी जसं म्हणलं की कृष्णा नदीचं महात्म्य काय आहे किंवा तिचं सौंदर्य काय आहे, तिची महती किती आहे हे सांगण्यासाठी माझी प्रतिभा तोकडी पडती. किंवा मी तुमच्याकडं माझे जे अनुभव सांगतो यामध्ये मी स्पष्ट शब्दात म्हणेन की माझी ती पात्रता नाही आहे, म्हणजे कृष्णा नदीबद्दल बोलायची. तरीसुद्धा ही कृष्णाबाईची मूर्ती, आमच्या इथं कृष्णाबाईचा उत्सव होतो त्या ठिकाणची मूर्ती, अशा अनेक ठिकाणी मूर्ती आहेत. आणि इथूनच मी सुरुवात केली, माझी इच्छा झाली आणि कृष्णाबाईनं ही परिक्रमा करून घेतली. हे सगळं जे झालेलं आहे ते इदम न मम, म्हणजे हे मी केलेलं नाही आहे, याच्यातलं माझं काहीही नाही आहे.
आणि पुढची स्लाईड घ्या. धन्यवाद. इथं आपण थांबूया. आणि अर्थात प्रश्न काही याच्यात असावेत असं काही वाटत नाही आहे, पण कोणाला काही विचारायचं असेल तर विचारायला हरकत नाही आहे. इकडं चांगलं स्नेहसंमेलन असूनही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. कोणी फार जांभया दिल्या नाहीत किंवा फोनमध्ये बघत नव्हते. ही गोष्ट अतिशय छान आहे. धन्यवाद. डॉक्टर वारुंजीकरांचं पहिलं भाषण म्हणायला काय हरकत नाही. 1994 साली ते जेव्हा कैलास मानसरोवरला गेले होते त्यावेळेला आम्ही ऑर्थोपेडिक असोसिएशन कोल्हापूरतर्फे तिथं भाषण केलं होतं. आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा माणूस आहे. कारण 94 साली कैलास मानसरोवरला जाऊन परिक्रमा करून येणं हे फार अवघड गोष्ट होती. आताच भाग वेगळा आहे. तर तुम्ही म्हणालात तसं गेट टुगेदरमध्ये आता आमचं वय बघताय साधारण आम्ही पण अध्यात्माकडेच वळत आहोत. तर आमच्या विनंतीला मान देऊन सर इथं आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि परत तुमचं काय नवीन परिक्रमा किंवा उपक्रम केले तर आम्हाला तुमचं भाषण ऐकायला आवडेल. नाही, हे वेगळं भाषण ठेवलं. मी म्हणलं चालेल का लोकांना बघा, नंतर याच्यात काही बदल असावा म्हणणं याच्यापेक्षा वाटेल की हा बहुतेक अभ्यंकर आणि क्षीरसागर यांनी बदला घेतलेला दिसतोय. बरं, आता असं वाटू नये. ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद. सर्वांनी मनपूर्वक आणि शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. वस्तुतः सरांनी सगळ्यात त्यातला जो शेवटचा थ्रिलिंग पार्ट होता तो आपल्याला आता सांगितलेला नाही आहे की कृष्णामाई ज्या ठिकाणी समुद्राला मिळते ते ठिकाण बंद केलेलं आहे, त्या ठिकाणी जाता येत नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने गेले तो एक 5 मिनिटाचा मी त्यांना विनंती करतो की तो खरा यातला थ्रिलिंग पार्ट आहे तो त्यांनी आपल्याला सांगावा. मी साधारणपणे विचार केला की लोकांचा कल काय आहे बघावा आणि मग याबद्दल बोलावं की नाही हे ठरवावं असा त्याच्यातला मूळ भाग होता. परंतु साधारणपणे कृष्णा परिक्रमेची सांगता साधारण भूगोलात आपण वाचलेलं आहे की मच्छलीपट्टण इथं बंगालच्या उपसागराला कृष्णा मिळते. इथपर्यंत ठीक आहे. कृष्णा जिल्ह्याचं ठिकाण त्या ठिकाणी गेलो, राहिलो तिथं. आणि दुभाषी आणि ड्रायव्हर असा एकच तो घेतलेला होता. त्याला म्हणलं चल म्हणलं याच्यावरती किनाऱ्यावरती, समजा इथं कृष्णा नदी नसेल तर जवळ कुठंतरी असेल सांगतील आपल्याला. म्हणून पहाटे आम्ही बंगालच्या उपसागराच्या इथं गेलो. मग त्यानं त्या तेलुगू भाषेत त्या विचारलं लोकांना की कृष्णा नदी कुठं आहे. म्हणलं इथं नाही. म्हणलं इकडं कुठं आलाय ते. म्हणले अमक्या अमक्या ठिकाणी जावं लागेल. तर ते काहीतरी एक 50-60 किलोमीटर दूर होतं वगैरे वगैरे. अर्थात तर जायला वेळ आहे. म्हणलं ठीक आहे जाऊया म्हणलं चल. तर ते हमसाला देवी म्हणून ठिकाण आहे. त्या हमसाला देवी या ठिकाणी आम्ही विचारत पोचलो. म्हणजे जरी दुभाषी असला तरी सर्व काही त्याला माहिती असतं असं नाही आहे वगैरे. मी मगाही सांगितलं असं तर रस्ते खराब, एकेरी रस्ता म्हणजे पुढून वाहन आलं तर थोडं मागं पुढं करत साधारण 8 वाजता वगैरे आम्ही तिथं पोचलो असू. 8ला पोचल्यानंतर ग्रामस्थांना विचारलं म्हणलं कृष्णा नदी त्याला सागर संगम म्हणतात. सागर संगम कुठं आहे किंवा याचा किनारा कुठे आहे समुद्राचा. तो म्हणला हा काय म्हणजे अर्थात मध्ये जंगल आहे पण म्हणला इथून जवळ आहे म्हणला. तर तिथं गेट बंद होतं म्हणजे कुलूप होतं. हा जो सगळा भाग येतो हा वन खात्या ताब्यात येतो आणि ते 9 वाजता येतात. म्हटलं आता 8 वाजलेत 9पर्यंत करायचं काय. तर त्या ग्रामस्थातला एक माणूस म्हणला की याच्या बाजूने एक पायवाट असल्यासारखा रस्ता आहे, तिथून मी तुम्हाला घेऊन जातो. ठीक आहे म्हणलं. तर मग आम्ही 2 जण तिथं गेलो. मग तो समुद्र वगैरे बघितला आणि त्याला म्हणलं कृष्णा नदी कुठं आहे. अर्थात पुन्हा भाषेचा प्रश्न होताच कारण आम्ही दोघंच होतो. दोघं म्हणजे आमचा दुभाषिक मागं थांबलेला होता.
तर तो म्हणला कृष्णा नदी इथं नाही. म्हणलं कुठं आहे? तो त्यानं तिकडं बोट दाखवलं. आता ते किती लांब आहे माहिती नव्हतं. त्याला म्हणलं चल परत. मग परत गेल्यानंतर त्या दुभाशी ड्रायव्हरशी बोललो अमुक तो वगैरे. तिथे एक 4-5 जण जमा झालेले होते. तर आता जसं आपण म्हणतो की देव तुमची परीक्षा घेत असतो किंवा बुवा खरोखर यांना जायचं आहे, जसं आपण जाऊ द्या आता कुठं या ह्याच्यात जा. तर त्यांनी माहिती सांगितलेली अशी होती की हा जो सागर संगम आहे म्हणजे कृष्णा नदी जिथं समुद्राला मिळते तिथं या सीझनमध्ये जवळजवळ 900 ते 1000 पर्यटक खलास झालेले आहेत, पाण्यात बुडालेले आहेत. म्हणून पोलिसांनी हे पूर्ण बंद केलेलं आहे. तिथं कुणालाही जायला परवानगी नाही आहे. म्हणलं आता इथपर्यंत आलो पण तिथं आपण जाऊ शकत नाही. बरं ते परत तो म्हणला की समजा तुम्ही गेला, पोलीस आले परत अमुक वगैरे, त्याची चौकशी वगैरे अशा अनेक गोष्टी होतील. असं म्हणलं काय हरकत नाही. पण पुन्हा त्यातला एक जण नव्यानं आलेला होता, तो तयार झाला. म्हणला की मी तुम्हाला नेऊन आणतो पण तुमची चालत जायची तयारी आहे का? चालत जायची तयारी आहे का म्हणजे ही खरीच गोष्ट होती की मी चालत गेल्यानंतर मला कळलं. कारण तो म्हणला या वाटेत तिवराचं जंगल आहे, पाणी आहे, अमुक आहे, काटे आहेत, कुठे आहेत, जनावरं आहेत वगैरे. मग ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही. तेव्हा तो आणि मी असं आम्ही दोघं जण जायचं ठरवलं. अर्थात देश तसा वेश या न्यायानं त्याच्या पायात चप्पल नव्हत्या. मी चप्पल काढून टाकल्या कारण मला माहिती होतं चिखलात पाय गेला की चप्पल आतच राहणार आहे, म्हणजे तसा त्याचा काही उपयोग होणारच नव्हता. अर्धी चड्डी घातलेली होती, त्याच्यावर लुंगी, वरती एक शर्ट होता. आणि त्याला म्हणलं चल म्हणलं आपण निघूया. तर त्याला म्हणलं मी काठी घेतो बरोबर. तर तो खुणेनं सांगितलं म्हणला मीच तुमची काठी आहे, तुम्ही काठी घेऊ नका. मी माझे फोन त्याच्याकडे देऊन टाकले. म्हणलं काय होईल, हरवले तर निदान त्याच्याकडनं हरवले, माझ्या हातनं नाही हरवले असं म्हणता येईल. लाचो चला. तर त्या तिथून मी जायला सुरुवात केली. जायला सुरुवात केल्यानंतर सगळं तिवराचं जंगल, अर्थात वाटेचा प्रश्नच नाही, वाट कळतच नव्हती त्याच्यामध्ये. आम्ही आपलं चालत होतो. समुद्राचा वास, नंतर घामाच्या धारा, त्याच्याबरोबर बंगालचा उपसागर हा तसा बेभरवशाचा, म्हणजे केव्हा वारं येईल, केव्हा पाऊस होईल, केव्हा विजा. पाऊस सुरूच झाला होता, पावसाचे थेंब पडायला लागलेले होते. आम्ही चालत होतो. भरती आल्यानंतर बरेचसे खड्डे भरतात पाण्याने आणि ओहोटी झाल्यानंतर समुद्र बाजूला जातो. अशा अनेक जे आपण म्हणूया की खड्डे होते, त्याच्यातून तो स्वतः आधी जायचा आणि मग मला घेऊन जायचा की इथून सेफ आहे, आता तुम्ही माझ्याबरोबर यायला हरकत नाही. अर्थात पोहता येणं वेगळं ना अशा ह्याच्यामध्ये पोहणं हे वेगळं असो त्याच्यामध्ये. तर तिथून मग पुढं करत करत गेलो. किती वेळ गेला याचा पत्ताच नाही. आणि पुढं गेल्यानंतर मग त्यानं खुणेनं सांगितलं की आता जवळ आले आणि समुद्राची गाज ऐकायला यायला लागली होती. नंतर पुढं गेलो आणि मी स्थिमितच झालो. एका बाजूला मोठं कृष्णेचं पात्र आणि दुसऱ्या बाजूला समुद्र होता. हा तो सागर संगम. म्हणजे कृष्णा सागराला मिळाली जसं म्हणतो आपण, तसं जीवाशिवाची भेट म्हणतो आपण, तसं ही कृष्णा त्याच्यामध्ये मिळालेली होती. मी तिथं नमस्कार केला, पुढं गेलो आणि पाणी हातात घेतलं आणि म्हणलं की कृष्णाबाई तू माझ्याकडनं ही परिक्रमा पूर्ण करून घेतलीस, हे सगळं तुझं आहे. आता त्याला मी सांगितलं की इथं काठ्या दिसतात बघा, अशा त्या काठ्या काही ठिकाणी लावलेल्या होत्या. त्याला म्हणलं की मला आतमध्ये स्नान करायची इच्छा आहे. तर तो म्हणला की आत जाऊ नका म्हणला, म्हणजे अर्थात किंवा तो म्हणला की फार पुढं जाऊ नका. अर्थात काही गोष्टी खुणेनंच आमच्या चाललेल्या होत्या. मी जेवढं आत जात होतो तेवढं तो माझ्याबरोबर येत होता. अर्थात खूप काही खोल गेलो असं नव्हतं त्याच्यामध्ये. आणि एक लाट आली आणि लाटेनं पायाखालची वाळू निसटली आणि कृष्णेच्या कुशीत मी अलगद पडलो. म्हटलं कृष्णाबाईनं आपल्याला जवळ घेतलेलं आहे. मी उठून उभा राहिलो, अर्घ्य दिले आणि मग माहिती नाही की समुद्राचं पाणी होतं की डोळ्यातले अश्रू होते. परंतु हा जो क्षण किंवा असा जो भाग येतो हा खूप कष्टानंतर आल्यानंतर त्याचं महत्त्व असतं. आणि त्यावेळेला आपण जसं म्हणतो सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जेव. यावेळेला तुम्हाला आनंदही नसतो, विषादही नसतो, दुःखही नसतं आणि या स्वरूपापर्यंत आपण केव्हा तरी येऊन पोचतो. आणि असा थोडासा वेळ गेल्यानंतर तो जो साथीदार होता त्यानं खूण केली. म्हणलं आता जायला पाहिजे. अर्थात मलाही माहिती होतं की ते ड्रोन किंवा याच्यातून पोलिसांची गस्तन चालू असेल, ते आपण सापडलो तर हे होईल. पुन्हा आम्ही थोडा वेळ थांबलो, कृष्णाबाईचं दर्शन घेतलं आणि तिथून परत यायला लागलो. परतीच्या प्रवासामध्ये जसं जाताना मला त्रास झाला असा वाटला होता, त्यावेळेला येताना आपण फुलावरून चालतो की काय असं मला वाटत होतं.
म्हणजे मन हलकं झाले म्हणा किंवा काय, कशाचं काहीही वाटे नसं झालेलं होतं. सुंदर छान वारा सुटलेला होता, सुवास यायला लागलेला होता. पावरीचा सूर भिडला मजसी माझा विसर पडला, असा तो सगळा एक नाद आपल्याला त्याच्यामधून ऐकू येत होता. आणि सहज माझ्या लक्षात आलं की अर्थात माझं वजन जास्त आहे म्हणून जसं फूटप्रिंट्स इन सँड अशी जी एक गोष्ट येते त्याच्यात माझेच फक्त ठसे दिसत होते, त्याचे ठसेच दिसत नव्हते. एक सहज लक्षात आलेली गोष्ट. आम्ही तिथपर्यंत पोचलो, म्हणजे हे माझ्या नंतर लक्षात आलं. नंतर मग त्याची जायची वेळ झाली. आम्ही परत आलेलो होतो, बाकीचे म्हणजे गाडी वाहक आणि तो तिथं उभा होता. तर म्हणलं निदान जाताना त्याला नाव तरी विचारावं, म्हणून त्याला विचारलं तुझं नाव काय. तर तो म्हणला माझं नाव गोपाळ, गोपाळ कृष्ण. अरे बापरे म्हणलं, म्हणजे आपल्याबरोबर कोण यावं किंवा निदान नामसाधर्म्य तरी. माझा जो दुभाषिक आणि हा होता त्याचं नाव मधुसूदन आणि अर्थात माझं नाव मुरलीधर. म्हणलं सगळं भगवन स्वरूप आहे असा भाग आहे. तिथं वेणुगोपाळाचं एक मंदिर होतं आणि मी म्हणलं आता अर्थात तो सांगितला आणि तो निघूनही झाला, दिसेनासा झाला. काय म्हणायचं असेल ते म्हणा. आणि नंतर मी वेणुगोपाळाचं दर्शन घ्यायला गेलो. अर्थात तुम्हाला माहिती आहे दक्षिण भारतातली मंदिरं मूर्ती खूप आतवर असती, काळोख असतो. एक लहानसा दिवा तिथं पेटलेला होता, त्याच्यामध्ये तो वेणुगोपाळ दिसत होता. तो आपली बासरी वाजवत होता आणि मला असं वाटलं की तो गालातल्या गालात हसतोय. आणि या ठिकाणी मी पूर्णविराम घेतो. धन्यवाद. धन्यवाद. मी प्रोफेसर डॉक्टर बावीसकरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या दादा जी तर्फे प्रोफेसर